राजेश तोडेकर यांचे सुपुत्र, त्यानंतर आमचे धनंजय दादांच्या घराण्यातील युवा सुपुत्र पाहतो सोम पाटील, तर एका बाजूला अर्णव पाटील जे ऑर्गनायझर आहेत 1-2 तर रोहित मात्रे पिसार बेस्टे दोऱ्या स्पर्शचा सन्मान केला जाईल. स्पर्शी ते आलेले आहेत. मामा खऱ्या अर्थाने रोशन असतील आमचे रोहित, त्यांचे मामाचे सुपुत्र आहेत स्पर्श आपण इथे आले आणि अर्णव त्याचा मित्र आहे. बघा बंधू आहेत, परम बंधू एकमेकांचे, आणि सन्मान मात्र अर्णवच्या शुभ हस्ते स्पर्श राजेश तोडेकर कोपरा या खचमुगल्याचा इथे सन्मान केला जात आहे. तर मैदानाकडे आपण वळणार आहोत. अंकुश पाटील आपले स्वागत आहे. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. दीपक दादा नावडेकर मोरवे यांचं आगमन झालेलं आहे. दीपक शेठ या पण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ओटो कमेंट्री बस बाबूशाह रोशन पाटिल. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर महागुरु सर, कई सम्मान देखिए. और पिछला मैच है रोशन बात करेंगे हाई वोल्टेज ड्रामा बना जहाँ पर टारगेट देखिए इतना बुरा नहीं था यहाँ से, लेकिन से कहते ना अच्छी गेंदबाजी फील्डिंग मारने वाला से इसलिए तो कहा जाता है बचाने वाले को बड़ा माना जाता है. तो देखते हैं इस मैच में क्या कुछ बनता है. और बल्ले का बाहरी किनारा देखिए यहाँ से, कहते ना गली में दिल चुराना और गली में रन बचाना आसान नहीं रहता है, क्योंकि थर्ड मैन एकदम से खुला रहता है और आता हुआ 4 रन. चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर लाजवाब मुकाबला भी देखिए. पिछला मैच है एक हाई वोल्टेज ड्रामा हुआ, उसके साथ साथ है आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोपरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उद्योजक राजेश तोडेकर साहेब यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे. आणि त्यानंतर संतोष तांबोली साहेब माजी सरपंच कोपरा यांच्या वतीने 5,001 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच महागुरु. दानशूरदात्यांचं मनस्वी आभार आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे व्यक्त केलं जाईल. नेक्स्ट बॉल अगली पेशकश, अगदी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज होते परंतु खराब फिल्डिंग पाहिली आपण. झेल घेणं खूप गरजेचं होतं. महेश त्या ठिकाणी सज्ज होते. कोकण डायरीचे संपादक, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेलचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सय्यद अकबर साहेब यांच्या वतीने 10,000 रुपयाचं सहकार्य केलेलं आहे. आणि सय्यद अकबर साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी आहेत. स्वागत आहे, तुमचा आभार व्यक्त करतो. नक्कीच महागुरूंकडे मोठी जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडणं सुद्धा हे त्यांचं परम कर्तव्य आहे आणि ती जबाबदारी त्यांच्या माध्यमातून इथे पार पाडली जाते. अगली पेशकश इथे जोरदार अपील पाहायला मिळते परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहू शकता आपण. लढत पाहतो दोन्ही संघ तितकेच बाबू सर तगडे पाहतो. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जय भोलेनाथ गावदेवी पिसारवे या बहुचर्चित लढतीचा काहीसा आपल्याला आगास पाहायला मिळतो. अलीकडच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने विजय संपादन केलं गेलं, साई रक्षा ट्रान्सपोर्टचे प्रोपायटर संतोष पाटील खुश आहे. ज्या दर्जाचा खेळ राहिला संपूर्ण कोपरोली संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल हो प्रहार केला, अगदी हलवार पद्धतीने हा फटका खेळला जातो आणि रिंगणामध्ये इथे चेंडूची धरपकड केली जाते. पिबनचा पहिले षटक बाबू सर जारी आहे आणि धावा पाहायला मिळत आहेत. धावपटलावरती एकूण धावा 7. नहीं बिल्कुल रोशन सर बात करिए, पिछला मैच भी देख लीजिए, ये मुकाबला भी देख लीजिए. यहाँ पर हम कहते ना जिंदगी से जंग जीत लेंगे हम, ये मन के अंदर आपके दिल के अंदर सोना चाहिए. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से और टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ से 7 रनों तक पहुंचे हैं. और जहाँ पर दोस्ती स्पोर्ट्स देखिए वही टीम है पहले फील्डिंग करते हैं वहाँ पर लंबी कद के गेंदबाज अक्से. और इस बार देखिए कमाल का टाइमिंग है यहाँ पर. वाइडिश लॉन्ग ऑफ तैनात नहीं यहाँ पर. फ्लाइट रेट देखिए यहाँ से 6 रन आता हुआ. शोभेल अशी धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अगदी पिवनच्या पहिल्या धावा बनताना पाहिल्या बिनगडी बाद एकूण धावा धाव पुस्तकावरती 13. एक चांगली फटकेबाजी अंतिम टप्प्यामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न. पहिला गोलंदाज अक्षय पाटील वरती हल्ले चढले गेले आणि इथे दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या माध्यमातून अगदी 13 धावा खर्चिक होताना पाहिल्या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समोर जॉईन होती पुन्हा एकदा
बाबूशाह सर देवीचा पाडा खऱ्या अर्थानं ओडिसावरून मोठी भरारी आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक चांगली जबाबदारी त्यांची इथे पाहायला मिळते. त्यांचे मनस्वी आभार. अगदी पिबनचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धाव पुस्तकावरती 13 धावा लागल्यानंतर द्वितीय षटकादरम्यान कोणता गोलंदाज येईल याकडं क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आणि हे पाहता अगदी साहिल पाटीलला एक वेगळी फाईल इथे ओपन करावी लागेल कारण पहिल्या गोलंदाजावरती हल्ले चढले गेले. नहीं, बहुत बढ़िया. देखिए रोशन बात करेंगे अच्छा साझेदारी की जरूरत रहती है. जो पिछला मैच देखिए कोपरोली टीम जीता, छोटा छोटा साझेदारी बनता गया. यहाँ पर फुल लेन देखिए एकदम से यहाँ पर, लेकिन इससे अक्सर कहा जाता है जो बाहर दर्शक बैठे रहते हैं या हम कमेंट्री बॉक्स पर बैठे रहते हैं कहते हैं फुल लेन की गेंद को बल्लेबाजी करना आसान रह जाता है. उतना भी आसान नहीं रहता है. जिस तरह से आपने जहीर खान को देखा होगा फुल टच जोरकर बहुत ज़्यादा करते थे, लेकिन बैटर के लिए सोचते नहीं है बैटर की लेन इतना करीब आ जाएगा और उस सोच में कभी कभी डूब जाते हैं जहाँ से चूक हो जाती है. बॉल ओहो प्रहार केला अगदी समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. ब्लॅक स्किन नजीक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट इथे सज्ज असताना पाहायला मिळतं आणि या षटका दरम्यान काहीशा धावा रोखण्याचे तंतोतंत प्रयत्न पाहायला मिळत आहेत. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या माध्यमातून संघ खेळतोय विगर आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष सन्माननीय पन्नासशे फडके यांना खऱ्या अर्थानं आदरांजली असेल कारण यांच्या गावचा आपल्याला संघ पाहायला मिळतो. ओहो इथे उत्तम रीतीने हा चेंडू इथे हाताळला जातो. डॉट बॉलची समाप्ती. तो चलिए बहुत बढ़िया. देखिए रोशन सर आपने जिक्र किया यहाँ पर और उसके साथ साथ देखिए बात करेंगे आज यहाँ पर 2 रिव्यू देखिए हम बात करेंगे. हर टीम को हम जानकारी देना चाहेंगे. बीमर रनआउट के लिए 1 रिव्यू और वाइड के लिए. ओ ये चलिए भाई हमने बीमर की बात की तो बहुत बड़ी बीमर डाल दी यहाँ पर हम, और मुझे नहीं लगता यहाँ से कि गेंदबाज रिव्यू लेना चाहेंगे. इतनी बड़ी बीमार है तो वो जानते हैं गलती की यहाँ पर से. अच्छा खासा काम चलता हुआ यहाँ पर से. और बल्लेबाज देखिए अभी तक रोशन बात करेंगे फ्रीट का गेंद रहेगा और 15 रन बनाए. और मंगेश देखिए यहाँ पर 3 गेंद पर 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. शैलेश की बात करेंगे 7 गेंद पर 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. तो वहीं देखिए साहिल पाटिल देखिए देखते हैं ये बीमर का गेंद कैसे वापसी करते हैं, कैसा कमबैक करते हैं. और आज ज्यादातर बीमर देखने को मिला है, बहुत ज्यादा जोर लगाने की कोशिश करने गेंदबाज. नक्कीच गोलंदाजांच्या माध्यमातून ताकदवर शैली अदा करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये वारंवार बीमर बॉल आपण सफर होताना पाहिले. अगदी फ्रीटचा चेंडू खुळ्याम खेळण्याची नामी संधी फलंदाजाला परंतु रोखले जातं. तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधले. ही तर खासियत गोलंदाज साहिल पाटीलची. कुठल्याही प्रकारे मोठा फटका या गोलंदाजानं खर्च केला नाहीये. जबरदस्त या स्पर्धेतील ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही क्षणचित्र पाहतो. अतिशय विहंगम दृश्य, चांगला नजराना. बहुत बढ़िया दृश्य देखिए आप ड्रोन कैमरा के माध्यम से देख सकते हो. इस मैदान को देखिए, वाह रे वाह, ऐसा लग रहा है कि न्यू पार्क साउथ अफ्रीका का मैदान है क्या. ओ ये चलिए भाई उसके साथ देखिए शॉट लेके फील्डर कैच मौका था यहाँ से. ना जवाब देखिए हिंदुस्तान में कहा जाए तो रोशन मैदान की कमी नहीं है. आपने आईपीएल में देखा होगा धर्मशाला का मैदान क्या खूबसूरत है, जब रेड कलर उसके साथ गोल मैदान से बहुत सारे मैदान तैयार हो चुकी है. और इसके साथ साथ देखिए बात करेंगे टीम का स्कोर 16 तक पहुंचता हुआ यहाँ पर. अगदी 16 धावा धावपटलावरती पाहतो. एक चांगला विषय छेडला आपण कारण त्या दर्जाचं हे मैदान आपण पाहू शकता. अर्णव मैदान हे क्रीडा संकुल खूप देखणं पाहायला मिळते. या परिभागातील नामांकित क्रीडा नगरी पाहायला मिळते. अगदी पूर्णपणे सुपीक असं मैदान आणि या सुपीक मैदानावरती सुपीक असा हा फटका पाहतो. 4 रन पट्टीवरती धावसंख्येचं खोदकाम हे जारी केलं जातं. कारण फलंदाजी ही तितकीच भारी पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी बाबू सर उत्तम रीतीनं पूर्णपणे भागीदारी बनवते आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल हो प्रहार गेल्या आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. कॉटन बॉल आणि पहिला दे धक्का टीम पिसारवेला.
डीप मिड विकेटला चांगला साजेल पाठोपाठ 2 करारे देदक टीम पिसारवेला. खास करके रोशन जिसमें देखिए लंबे लंबे कद के खिलाड़ी ज्यादातर दिखाई दे रहे हैं और जिस हाइट का देखिए एकदम से फायदा मिलता हुआ यहाँ पर पिछला मैच में देखिए टन टनाटन देखिए यहाँ पर 50-60 के ऊपर पहुंचने के बावजूद भी जहाँ पर उस टोटल को बचाना कठिन हो गया, तो इस हिसाब से देखिए ये मैच में बड़ा दिलचस्प बड़ा है। जहाँ पर तीसरा ओवर चल रहा है देखिए 22 रन टीम का स्कोर बनाए और एक देखिए यहाँ पर गेंद तो अच्छा था लेकिन इस ओवर देखिए खराब विकेट कीपिंग और उसके साथ साथ देखिए 22 से 4 रन आता हुआ और ये कहीं ना कहीं आपको जो खराब फील्डिंग है ना आपको मार डालेगी। देखिए 26 रन यहाँ पर रुपाई के रूप से रन आता हुआ। बीजे पावर देखिए बात करेंगे, हमेशा पावर का अच्छा इस्तेमाल करते हैं, चाहे गेंदबाजी में लीजिए चाहे बल्लेबाजी में लीजिए। अतुल मोहन देखिए बात करेंगे, ओ ये चले लेग कीपर का अपील, थोड़ा उत्साही ज्यादा विकेट कीपर थे लेकिन गेंदबाज को क्या विश्वास की कमी थी यहाँ से। और राउट देखिए यहाँ से थोड़ा मुझे लगता है स्क्वायर लेग अंपायर तक इंतजार किया कि क्या कुछ बल्ले का साउंड का आवाज आया, मुझे लगता है ये जानकारी लेना चाहे। और उसके साथ साथ देखिए उंगली उठाते हुए और थोड़ा सा बैटर देखिए यहाँ से विजय पवार कहीं ना कहीं नाकों से नाराज है। अगदी काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने आपण घडताना पाहतो आणि हे पाहता अगदी पाहिलं तर निश्चितच इट्स आउट। अगदी खेळाडूला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागतो, वारंवार झटके लागतायत, एक दमदार लढतीस आपल्याला आगास पाहायला मिळतो। दोन्ही संघ तितक्याच ताकदीने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील, कारण पहिलं पूर्वार्ध दोन्ही संघांना एक चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळतं, परंतु अंतिम पडावामध्ये उत्तरार्धामध्ये कोणता संघ इथे विजय महोत्सव साजरा करेल याकडे दोन्ही संघातील प्रेक्षकांचं पूर्णपणे लक्ष असेल। 3 गडी बाद एकूण धावा पुस्तकावरती 26 पादो। पहिला गोलंदाज अक्षय पाटील ज्यानं पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान अगदी 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर साहिल पाटीलनं कटाक्ष बाणा हा सादर केला, ज्यानं अगदी 7 धावा देत एका फलंदाजाला बाद केल्यानं पुन्हा एकदा
बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील हा गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो. हो प्रहार केलाय संधीचं सोनं, वारंवार विकेटची गळती, अजून एक देतं का टीम पिसार बे संघाला. पिसारबे ब विरोधात दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि यापुढील आपल्याला सामना पाहायला मिळेल आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खाना विरोधात डोंगरेचा बाळा तेजस यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. अगदी जबरदस्त नियमावली पाहायला मिळते या आमदार चषकाची. रोशन कहते ना गिरते हुए पत्ते ने आपको सिखाया कि अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे. और यहाँ पर देखिए थोड़ा सा बल्लेबाज है, लगातार विकेट गिरने के साथ साथ है. अब देखते हैं यहाँ पर क्या उस दबाव प्रेशर को हैंडल कर पाएंगे अक्षय पाटिल. और एक बढ़िया गेंद देखिए कलाई के सारे गेंद को मुड़ा यहाँ पर से. अच्छा देखिए यहाँ से थोड़ा टेक्निक का इस्तेमाल किया, रनआउट का यहाँ से मौका. क्या बचे यहाँ पर बाल शायद सेफ है, मुझे लग रहा है अंपायर ने हाथ दिखाया, इशारा किया कि बैटर जगह पर सुरक्षित है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, लेकिन तेजी से भागकर 2 रन कंप्लीट किए और टीम का स्कोर बात करेंगे 28 तक पहुंचा है. रोशन क्या लगता है आपको क्या टोटल एक बनना चाहिए? तर विगर संघासाठी शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं संदेश फडके अर्थातच पप्या बाया यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. पाणी घेऊन जा मैदानात लगेच 12 की मागच्या वर्षी देखील आपण या स्पर्धेमध्ये दमदार संघ पाहिलात, या स्पर्धेमध्ये ट्रॉफी देखील घरी घेऊन गेला. असे विगरचे संदेश फडके साहेब, दादा सरकार, पप्या भाऊ आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. कृष्णकांत शेठ, केन शेठ हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच दादा सरकार ग्रुप यांच्या माध्यमातून टीम विहिगरला इथे मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जातात. आणि त्यानंतर वैभव पाटील सर यांचा आज वाढदिवस आहे आणि सरांना वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा असतील. कारण वैभवजी पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली जबाबदारी त्यांच्या स्पर्धेमध्ये आखली जाते. आणि त्यानंतर त्या स्पर्धेचे सर्व आमदार चषक विहिगरचे सन्माननीय ओम साई एंटरप्राइजेसचे प्रोपायटर आणि नेरे धुंद्रे विभागीय भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सन्माननीय सुनील शेठ पाटील हे जर सामना पाहत असतील तर आपलाही मनपूर्वक इथे स्वागत केले जाईल. अगदी 3 षटकं इथे समाप्त झाली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 28 धावपटलावरती पाहतो. तसेच रोशन आपण या ठिकाणी पाहू शकाल बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय मोतीराम शेठ पाटील साहेब, त्यांचे सुत्र सागर पाटील साहेब आणि वालदेश्वर एंटरप्राइजेसचे विद्यमान सरपंच नितेश शेठ पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं सहर्ष स्वागत. नक्कीच नितेश शेठ पाटील वालदेश्वर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून बुर्दुल नगरीमध्ये A1 दर्जाची नाईट स्पर्धा पाहिली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सागरजी पाटील आपले मनपूर्वक आभार. तर सन्माननीय दीपक नावडेकर मोरबे यांचा येतोची सन्मान केला जाईल. रमेश शेट्टी आपण त्यांचा सन्मान इथे करावा. अंकुश शेट्टी, अंकुश शेठ पाटील यांच्या शुभास्ते दीपकदादा नावडेकर सासनी मिंडोर संघटनेचे ते प्रतिनिधी आहेत. जडी मोगल आपण या दादा आपला सन्मान इथे केला जाणार आहे. दीपक नावडेकर मोरबे यांचा येतोची सन्मान केला जाईल. त्यानंतर जडी मोगल यांचा सन्मान अंकुशदादा पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल. आपुलकीनं सर्वांचे सन्मान सोले इथे संपन्न करत आहेत आमचे महागुरु MD गडगे सर. अगदी चतुर्थ षटक प्रगती पथावरती आणि निकेश फडके या गोलंदाजाचा इथे वापर केलाय चतुर्थ षटकादरम्यान दोस्ती स्पोर्ट्स विगरच्या माध्यमातून. ओहो इथे प्रहार केलाय परंतु फटका फसलाय की काय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु आबाकाच्या बाहेर. झेल सुटल्यानंतर येतोय 1 टप्पा सीमा पार, शानदार चौका. कोण करेल याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जाईल. रोशन या ठिकाणी दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाचे सर्व नाईट स्पर्धेचे यशस्वी दमदार आयोजक सुनील शेठ पाटील यांच्या वतीने देखील शुभेच्छा. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती सागरबाई पाटील यांना विनंती करतो. आणि ओम साई केबलचे सर्व सन्माननीय संदेश भाया फडके आपलंही सहर्ष स्वागत. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल एकनाथजी फडके साहेब आपलंही सहर्ष स्वागत आणि संदेश फडके साहेब पप्पे भाऊ आपलंही सहर्ष स्वागत.
सन्माननीय शैलेशजी फडके यूट्यूब कलाकार विगरचे त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं कला कौशल्य नेहमीच विगरच्या माध्यमातून आपण पाहत असतो, परंतु इथे लढत सुद्धा तितकी ठसन पाहतो आणि अगदी पाठोपाठ लगातार 2 उत्तुंग असे फटके पाहतो. आता येतोय षटकार. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारबे त्यांच्या नावाने पिसारबे क्रिकेट संघ खेळतो आणि आदरांजली चषक श्रद्धांजली चषक सुद्धा फेब्रुवारीच्या निश्चित स्वरूपात 10 तारखेपासून त्याचा शुभारंभ केला जाणार आहे. नक्कीच स्वर्गीय निरावंतीताई संतोष म्हात्रे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरांजली. वाकडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच प्रल्हाद खुटले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. अगदी पाठोपाठ लगातार आलेले 2 मोठे फटके ज्याने धावा अगदी रुद्निंगत होत असताना धावा झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. 4 गडी बाद 38 धावा पुस्तकावरती टीम जय भोलेनाथ गावदेवी स्वर्गीय निरावंती 11 पिसारवे हा संघ पाहतो. आक्रमकतेने फटके खेळत असताना अगदी सीमा पल्ल्याड सीमा रेषे नजीक उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक चांगले तडके ऋषिकेश फडके या फिल्डरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत आहेत. अगदी बॉडीचा बॅलन्स हा आखला गेला, परंतु सीमा रेषेनजीक काय घडलंय याची पाहणी केली जाईल लाईव्हच्या माध्यमातून. काय जबरदस्त आपण बॉडीचा बॅलन्स पाहतो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये काय घडलंय ही तर खासियत आहे बाबू सर. आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची आणि संपूर्ण कॅमेरामॅन यांचं कौतुक व्हायला, पण त्यानंतर संगणक यंत्रणा पाहायला मिळते. निश्चित संदेशजी शेळके सुकापूर यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर खूप काही सांगून जातो इथे नक्की काय घडलंय, कारण क्रिकेट रसिक राजा त्या ठिकाणी सज्ज होता आणि त्यानंतर अगदी 2 धावा फक्त 2 धावा येत आहेत. अगदी सीमा रेषेनजीक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहिले, धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी धावसंख्या धावपटलाबादी 40 धावपटलाबादी दोन्ही राखीव काढून त्याची पडताळणी केली आणि त्यानंतर हा आमचा अंतिम निर्णय की इथे सेफ आहे. अगदी 2 धावा इथे येताना पाहिल्या, अगदी 6 धावा मिळाल्या असत्या. चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती उत्तम कार्य हे साध्य केले जातं. दोस्ती स्पोर्ट्स वेगर एक चांगल्या मस्तीमध्ये सध्याच्या घडीला इथे फील्डिंग दाखवते. नहीं बिल्कुल रोशन बात करेंगे. जिस तरह से फील्डिंग एफर्ट देखने को मिला ये काबिल तारीफ है. ये चीज़ करना पड़ता है भाई, आपको जिंदगी से लड़ना पड़ता है तभी जाकर ट्रॉफी देखिए इतने आसान से नहीं मिलता है भाई. प्राइज तक पहुंचने के लिए सुपर 12 लीजिए, सुपर 4 सुपर 6 इतना आसान काम नहीं रहता है, उसके लिए संघर्ष करना पड़ता है. और इस बार देखिए एकदम से फुल लेन देखिए बात करेंगे जड़ में रखे थे यहाँ पर शॉर्ट मिड विकेट तैनात नहीं है, लेकिन स्वाइडिश मिड विकेट से कॉर्नर फिर से चुका. ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा. और रोशन आपको पता होगा जब मुंबई में एक हादसा हुआ, देखिए बात करेंगे एक छोटी सी बूंद जब बड़ी सी जहाज को डुबा सकती है, फिर ये छोटी छोटी गलती आपको मैच से बाहर भी निकाल सकती है. स्कोर की बात करेंगे तो स्कोर देखिए 42 रन तक पहुंचे हैं. अभी भी कहूंगा 4 विकेट गंवाने के बाद है यहाँ पर बहुत बढ़िया अच्छा साझेदारी होता हुआ, और धनेश की जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम भाई. चांगली भागीदारी अंतिम टप्प्यामध्ये साध्य केली जाते. धनेशने 6 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या, ज्याच्या जोरावरती 42 धावा धावपटलावरती इथे बनताना पाहायला मिळत आहेत. परंतु अंतिम टप्प्यामध्ये मोठे बलवान फटके खेळावे लागतील. काहीशी खराब थ्रो पाहिली, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळतं विगर संघाच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने पाहिली तर 4 षटकांची मैफिल ही इथे समाप्त होते आणि 4 षटकांदरम्यान धावा पाहतो धावा पुस्तकावरती जय भोलेनाथ गावदेवी पिसारबे संघ 4 गडी बाद 43. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील यांचे खऱ्या अर्थाने मावस बंधू आपण पाहतो. निश्चित स्वरूपात अक्षय घोणे वागलण यांचा येतोची सन्मान साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील यांच्या शुभास्ते केले जाईल. या माऊलिया होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. खऱ्या अर्थाने बघा वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आमचे धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभास्ते 1-2 रोशन शेठ पाटील यांचे मावस बंधू अक्षय घोणे यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर सत्यवान गायकर वाकलन
दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. वोट टू कॉमेंट्री बॉक्स. संतोष शेठ पाटील जबाबदारीनं सर्वांचे सन्मान सोहळे येथे संपन्न करतात. त्यांच्या समवेत धनंजयजी म्हसकर हे सुद्धा हेराखेरीने सहभाग नोंदवत आहेत. अगदी धाबा पाहतो धाबा पुस्तकावरती 4 गडी बाद 43 अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ हा इथे शिल्लक आहे. बहुत बढ़िया, देखिए खास सम्मान किया जा रहा है. सही बताया यहाँ पर रोशन जी. हमारे संतोष शेठ पाटिल देखिए बात करेंगे, बहुत फुर्तीले दिखाई दे रहे हैं. निश्चित रूप से जब से शाम में आए हैं हम देख रहे हैं यहाँ पर मेहमानों के साथ साथ मुकाबला कैसे होनी चाहिए, क्या कुछ हो रहा है मैदान पर, क्या कुछ चल रहा है, सब चीज़ों के ऊपर नजरे ध्यान यहाँ पर. और उनके साथ देखिए बात करेंगे धनाजी मस्कर साहब भी देखिए खास सम्मान है. और चलेंगे मुकाबला की तरफ. अंतिम ओवर देखिए जड़ में रखते हुए यहाँ से अंपायर ने खारिज किया देखिए इस अपील को. कहते ना गिरते हुए पत्ते ने सिखाया है, अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे. लेग बाय से देखिए एक रन आता हुआ. कहते ना जीत के लिए आपके अंदर एक जुनून तरी चाहिए. यानंतर पिसारबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व निलेश पाटील साहेब, निलेश दादा या आपला सन्मान केला जाईल. रोशनचंद पाटील यांचे खास ते परम मित्र आहेत. आपला येतोची सन्मान केला जाईल. वोट टू कॉमेंट्री बॉक्स. प्रत्येक पाहुण्यांचा आदर तिथे सत्कार सोहळा बाबू सर इथे संपन्न केला जातो. नहीं बिल्कुल, इसलिए तो हमने महागुरु सर को बताया. ग्रेट ग्रेट एंकरिंग देखिए आसान नहीं रहता है. पर से मैच के साथ साथ है मेहमानों का भी देखिए बहुत बढ़िया. देखिए फुल लेंथ कलाई की सारे गेंद को मोड़े. यहाँ पर मिड विकेट तैनात है यहाँ से. और जब तक गेंद वापस रोक लेते तब तक एक रन आता हुआ. रोशन आपको लगता नहीं यहाँ पर पिछली मैच जिस तरह के 60 के ऊपर जाने के बावजूद भी उससे बचाना भगतवाड़ी टीम के लिए मुश्किल बना कि यहाँ पर जो बची हुई 4 गेंद है, क्या यहाँ पर बड़ा हिट खेलना चाहिए, थोड़ा रिस्क लेना चाहिए. क्या धनेश वो रिस्क लेंगे? क्या सोच यही था यहाँ पर तेजस का कि धनेश को स्ट्राइक पर बुलाया जाए? बाबू सर रिक्स ही घ्यायलाच लावी, कारण अलीकडच्या 4 चेंडूंनी धावा आल्या तर सन्मानजनक धावा संख्येकडे प्रस्थान करेल पिसारवे संघ. आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच इथे आखावे लागतील. टीम विहिगर वारंवार खराब थ्रो करते आणि याचं कारण इथे अतिरिक्त धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. बहुत बढ़िया. देखिए आपने विकेट के जिक्र किए, सुनील सेठ पाटिल आए होंगे तो गुजारिश करना चाहेंगे तशरीफ रखिए. फील्डिंग देखिए हम देख सकते हैं, ओवर थ्रो थोड़ा सा. यानंतरची लढत असेल बघा. आई गावदेवी, आई जगदंबा 11 खाना विपक्ष ढोंगऱ्याचा पाडा. नाणेफेकी साठी संपर्क साधावा. आई एकवेळ इव्हेंटच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेन मी, कारण असे थ्रो कुठे पाहायला मिळत नसतात, कारण ते कॅचअप करणं खूप कठीण असतं बाबू सर. नहीं मेहनत मेहनत लगता है भाई खुद को पैसा बनाने में यहाँ पर से. और ये चलिए ड्राइव की यहाँ पर से एक एक रनों से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी. पहले हमने जिक्र किया भाई 60 कम से कम उसके आसपास पहुंचना है तो थोड़ा सा आक्रामक बल्लेबाजी करना होगा. अभी देखिए गेंद बचाए 2 और रोशन कहते ना जीत के लिए आपके अंदर जुनून चाहिए. फिर आसमा भी आएगा जमी पर, क्योंकि गुरु बस इरादों में जीत का गूंज चाहिए. और ये गूंज कहीं ना कहीं पर विकेट टीम के फील्डर गेंदबाज कर रहे हैं. अब बल्लेबाज को ये 2 गेंद के ऊपर अगर 50 के ऊपर 48 रन बनाए हैं और ये चलिए जीत की गूंज होना चाहिए. बड़ा हिट की जो बात कर रहे थे यहाँ पर आता हुआ देखिए AK-47 चरण. विद्यमान नवनिर्वाचित उपसरपंच वाकडी यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. जो मंजिल को पाने का चाहत रखता है उस समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेता है. देखिए पिछले गेंद के पर छक्का. अब देखते हैं कितना भाग कर लेंगे यहाँ से. दूसरा रन तो यहाँ से कंप्लीट होते हुए और तीसरे के लिए भी जाएंगे भाई यहाँ से. और तीसरे के लिए देखते हैं यहाँ, ओहो ये देखिए, ओ माय गॉड, DRS लिया गया यहाँ पर. रोशन की हाथों पर नहीं रहा. 3 रन भी आते तो खुश रहेंगे यहाँ से, क्योंकि जो हमने बताया थे ना कि 60 के आसपास शायद वहां तक पहुंचने का थोड़ा करीब हो जाएंगे कहना क्या पर. क्या लगता है रोशन आपको यहाँ पर? अंतिम टप्प्यामध्ये DRS इथे वापर केलाय, रील सिस्टम इथे अवेलेबल. आणि हे पाहता अगदी अंतिम पडामध्ये खेळाडू रन आउट आहे की नाही याची पूर्णपणे पडताळणी केली जाते. काहीसा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये प्रलंबित पाहायला मिळतो. तो चलिए यहाँ पर टॉस की तरफ जाएंगे. अगर 2 रन है तो फिर स्कोर बनेगा 56. अगर 3 कंप्लीट है तो 57. जैसा डिसीजन आएगा महागुरु हम डिसीजन की तरफ जाएंगे. लेकिन उससे पहले दोनों कप्तान टॉस के लिए आइए और तुरंत देखिए फील्डिंग लगाना होगा आपको. यहाँ से पिसारवे टीम है और बल्लेबाजी के लिए विकेट टीम है. कंट्रोल रूम मध्ये फक्त आमची ऑफिशियल टीम रवाना असेल, याच्याकडे आपण कटाक्ष नजरानं आपण पेशकश करायचे. राखीव खाडो नाणेफेकीसाठी खाना विपक्ष प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ढोंगऱ्याचा पडा. आपण लगेच संपर्क साधावा. आई जगदंबा, आई गावदेवी 11 खाना विपक्ष ढोंगऱ्याचा पडा. या संघनायक दोन्ही संघनायक तात्काळ आपण टॉस साठी इथे प्रस्थान करायचे. काहीसा वेळ इथे खर्च केला जातो. डिसिजन काहीसा पेंडिंग आहे आणि अंतिम पडामध्ये तो डिसिजन पेंडिंग तुमच्या समोर सादर होईल. चला सचिन या नाणेफेकी केली जाणार आहे.
तो चलिए नट आउट है यहाँ पर 3 रन कंप्लीट है और देखिए दुविधा बनेगा। रोशन बात करेंगे एक एक रनों की अहमियत होती है और जहाँ पर देखिए 30 गेंद अब 58 की जरूरत है और अगला मैच का देखिए टॉच किया जाएगा जहाँ से। तर थँक्स बाबूशाह रोशन पाटील आदरणीय गणेश शेठ पाटील वाकडी यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाणार आहे। एका बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने आपण सुरेश डोंगरे यांचे सुपुत्र आमचे परममित्र सुरेश डोंगरे यांचे सुपुत्र तेजसला पाहतो। चला गणेश दादा चला गणेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी संपन्न होईल। बोला ना। चल नाणेफेक इथे आई जगदंबा आई गावदेवी क्रिकेट संघ कानाव क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। संघाने कोणता निर्णय स्वीकारणार आहात चला सांगणार आहेत। फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली तेजस किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? 50 ते 55। गावदेवी क्रिकेट संघ कोपरली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतलेला आहे। आयोजन कसं वाटतं काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन। थँक्यू सो मच। तर व्यासपीठावर आम्ही प्रदीप दादा पाटील यांना पाहतो आगरी कराडी कोली संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष आहेत। तर निश्चित स्वरूपात मामाच्या गावाला तेजस आलेले आहेत आणि आमचे परममित्र सुरेश डोंगरे चांचे खास आमचे परममित्र आहेत। महागुरूंकडे समय सूचकता खूप चांगली आहे हे आम्ही सातत्याने पाहत असतो। जेव्हा संगणक बोलत नसतात तेव्हा त्यांना सांगत असाल चला तुम्ही पुढे चला। तर निश्चित स्वरूपात निरावंती स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे चषकाचे दमदार ऑर्गनायझर आणि त्याचबरोबर संघाचे खंदे समर्थक माजी सरपंच संतोष म्हात्रे पिसारबी क्रिकेटचा आनंद घेतात। त्यांच्या समवेत उद्योजक रमेश शेठ म्हात्रे त्याचबरोबर सन्माननीय राजेश महादे क्रिकेटचा आनंद घेतात। त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे सरसे स्वागत करतो। जे डी पाटील पिसारबे आपले सरसे स्वागत आहे। तर थँक्यू सो मच महागुरू MD गडगे सर चिंद्रन पनबेल। तर प्रेक्षक मायबाप नमस्कार सस्त्रीयकाल आदाब क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम रहा एक पाऊल पुढे। क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथीने साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन आमदार चषक 2025। तो चलिए 58 रनों की टारगेट से देखते हैं ये टारगेट कितना कठिन बनेगा कितना आसान बनेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा। रोशन कहते हैं ना अगर आंगन में चंदन के पेड़ हो तो फिर मेहमानों का आना जाना लगा रहेगा यहाँ पर से। तर सन्माननीय दिलीप पाटील प्रदीप पाटील दिलीप पाटील आपण प्रदीप दादांचा सन्मान करू। दिलीप दादा या आपला सन्मान इथे केला जाणार आहे। चंद्रकांत पाटील अगदी मॅच सुरू व्हायच्या आतोआत अगदी मागुरूंच्या माध्यमातून ही जबाबदारी अविरतपणे पार पाडली जाते। प्रत्येक पाहुण्याचा सन्मान सोहळा हा संपन्न व्हायला हवा हा आयोजकांचा मनसुबा आहे आणि त्यानुसार हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल स्वागत कक्षामध्ये। अगदी टीम विहीगर आपली पहिली सलामीची जोडी अगदी खेळपट्टीच्या दिशेने आपण प्रस्थान करायची आहे। 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावसंख्येची आवश्यकता आहे दोस्ती स्पोर्ट्स विहीगरला। चला ऑफिशियल टीम आता इथे रेडी आहे आणि अगदी पहिली सलामीची जोडी खेळपट्टीच्या दिशेने रवाना होईल आणि हे पाहिलं जाईल। अगदी ऑफिशियल पंचांची भूमिका विशाल पाटील सर रसायनी अगदी अध्यक्षपद त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला भूषवलं जातं आणि त्यानंतर सत्यवानजी काकडे सर आदई क्रिकेटची द्वारकामाई आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी अनेक मैदानं गाजवली असे आपल्याला पाहायला मिळत आहेत उत्तम दर्जाचे रायगड जिल्ह्यातील हे पंच सुनील तांडेल सर बेलवली। अगदी 4 महिने घरचं जेवण त्यांना रास्त नाहीये हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। तुम हमसे ही दोस्ती कर लो क्योंकि सुनील तांडेल सर देखिए बात करेंगे रोशन हमारा जोड़ी अच्छा मिलता जुलता है पिछले 1-1.5 महीना से। देखिए मेहनत करो भाई कहते ना जान लगा दो कमाने में क्योंकि पैसा बहुत जरूरी है इस जमाने में। रोशन देखिए आपके पास पैसा है अच्छा बंगला है अच्छा घर है तुरंत आपका शादी जम गया भाई। बाकी नौजवान को पूछिए कितना संघर्ष करना पड़ता है शादी के लिए अच्छी नौकरी अच्छी जॉब घर। तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ते शुभेच्छा आलेल्या आहेत। वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब शशिकांत खुटिले आणि विश्वनाथ पाटील वाकडी या त्रिवेणी संगमच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। अगदी 30 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि इथे तात्काळ लढतीचा आगाज केला जाईल। सन्माननीय श्रीधर शेठ पाटील पिसारवे यांच्या माध्यमातून
टीम पिसारवे संघासाठी आणि आमच्या संपूर्ण आयोजकांसाठी मनपूर्वक इथे शुभेच्छा येत आहेत. लढतीचा होतोय आगाज. विशाल पाटील सरांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, गेम स्टार्ट. गोलंदाज सज्ज होतोय विजय पवार. पहिला गोलंदाजा विरोधात हा घणाघाती वार, दमदार शानदार हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अंतिम पडामध्ये मंगेश मात्रे त्या ठिकाणी दाखल होते. नहीं बिल्कुल रोशन सर, देखिए फील्डिंग एफर्ट देखिए आप अंदाजा लगा सकते हो. इसलिए तो कहा जाता है जो मंजिल को पाने का चाहत रखता है वो समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेता है. और जिस तरह से एफर्ट मैंने देखा यहाँ पर हो सकता था चौका भी जा सकता था. पहली गेंद के ऊपर देखिए एक रन आता हुआ यहाँ पर से दोस्ती स्पोर्ट देखिए बात करेंगे विकेट टीम है और बड़ी अच्छी टीम है. देखिए जब ये धूम में रहते हैं और सामने वाले टीम के लिए यहाँ पर से ओ खोद कर निकाला. यहाँ पर देखिए गैप है बहुत बढ़िया से. आउटफील्ड तेज है. रॉकस्टार पेविलियन गायकर देखिए बात करेंगे. इन्होंने भी एक साल देखिए कमेंट्री में कुर्बानी दी थी भाई. ऑन फील्ड मैदान पर उतरे थे लेकिन नहीं. रॉकस्टार आपको क्रिकेट का आपके अंदर जोश जज्बा है लेकिन आप कमेंट्री बॉक्स में जुड़े रहिए भाई. सान हो गब्बर हो कमेंट्री पॅनल की आप. नक्कीच संपूर्ण रायगड ठाण्याची मुलूक मैदानी तोप म्हणून रॉकस्टार यांच्याकडे पाहिले जातं, परंतु लक्ष वेधित केलं जातं जिथे 58 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. दोस्ती स्पोर्ट्स विगरला आणि विगर संघाची पहिली सलामीची जोडी राकेश फडकेच्या सहसाथीने पाहायला मिळतो. वैभव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. बर्थडे पर्सन. क्या बात है रोशन, क्या बर्थडे का यहाँ पर तोहफा देना चाहेंगे अपना टीम को यहाँ से. ये चलिए तैयार तो है भाई. यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग देखिए तेजी से भागते हुए मिड विकेट को भी देखिए वाइड इस मिड विकेट पर जाना पड़ा. यहाँ से टेनिस गेंद थोड़ा सा वक्त लेकर आता है, रुक कर आता है जिसके कारण देखिए फील्डर तेजी से भाग कर उसका पीछा कर लेते हैं. अगर ये लेदर सीजन गेंद रहता ना रोशन इतना आसान नहीं रहता है. लेकिन ये टेनिस क्रिकेट देखिए इस मैदान पर इतना तेजी से इसलिए जा रहा है क्योंकि ये आउटफील्ड बहुत अच्छा है. देखिए यहाँ से पाटा देखिए मैं कहूँगा ये आउटफील्ड को देखिए बात करेंगे विकेट. आप यहाँ बल्लेबाजी भी कर सकते हो आउटफील्ड में. नक्कीच टेनिस क्रिकेट म्हटलं तर शक्ती युक्तीचा हा मोठा भडीमार असतो. युक्तीनंतर शक्तीला खूप प्राधान्य दिले जातं. ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्याच्या जोरावरती हरलेला सामना जिंकण्याची ताकद असते खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु एकच जाव इथे प्राप्त होते. अगदी पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान एक शांत संयमी बाणा पाहायला मिळतो. पहिल्या सलामी जोडीच्या माध्यमातून राकेशच्या सहसाथीनं वैभव पाटील एक वैभवशाली इतिहास त्यांना जागरूक करायचा आहे या पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान. नहीं बिल्कुल रोशन बात करेंगे. हमने जिक्र किया था कि 60 के आसपास अगर टोटल गया एक अच्छा मैच देखने को मिलेगा. मुकाबला कौन जीतेगा मैं ये तो नहीं कह सकता हूं लेकिन एक अच्छा मुकाबला बनेगा नो डाउट. और ये चलिए रिस्पेक्ट देते हुए यहाँ पर से अच्छी गेंद देखिए देखिए जड़ में था यहाँ से और कॉन्फिडेंट देखिए बता रहा है कि हम आगे जाकर मैच को जीत सकते हैं अगर यहाँ विकेट ना डालें. विजय पवार देखिए हमने पहले ही बताए थे ये पूरा पावर का इस्तेमाल करते हैं. इनकी बल्लेबाजी में जितनी ताकत नहीं रहती है ना, गेंदबाजी इनकी स्ट्रेन इनकी ताकत है. और विजय पवार अभी तक देखिए मैंडेटरी पावर प्ले में बांध कर रखे लेकिन कब तक बांध कर रखेंगे ये आने वाला वक्त ही बताएगा. कहते हैं ना हमेशा मजबूत अपना इरादा करो, जीतेंगे हम खुद से वादा करो. वादा बैटर ने भी किए हैं और वादा गेंदबाजी भी कर रहे हैं लेकिन देखते हैं वादा किसकी पूरा होगी. और ये चलिए वादा बैटर ने भी किए हैं और वादा गेंदबाज ने भी किया. पर बड़ा हिट देखिए यहां से मैं तेरी मैना तुम मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा डीजे ठुक छोटा. पहुंचे पर छक्के के साथ 14 रन. सुनील टांडेल सर सही बताएं. प्रश्न मेहनत ही एक अंपायर है नीचे दूर से बहुत बड़ी आसान से काम लेते हैं, सफलता इनकी सुर मचाती है. अच्छी अंपायरिंग है क्योंकि महागुरु सर बात करेंगे ना पिछले 3-4 सालों से मैं देखते आ रहा हूं. ऐसा नहीं कि मेहनत के साथ साथ अच्छी अंपायरिंग. सत्यवान काकड़ी सर, विशाल पाटिल सर, हमारे सैंडी पालकर सर और यहाँ पर देखिए टीम का स्कोर 14 रन बनाए भाई. नक्कीच एसपी पॅनलचं निश्चितच प्रत्येक स्पर्धेमध्ये कौतुक होतं. एसपी पॅनलचा फुल फॉर्म पाहायला मिळतो सँडी पालकर सर पॅनल, ज्यांचा अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपण डंका पाहतो. अगदी पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पहिल्या बिनगडी बाद 14 बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज सज्ज होतोय. रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हीरा, हिरोपंती गाजवण्यासाठी येतोय
पिसार्वे एक्सप्रेस तेजस पाटीलचा वापर केलाय या द्वितीय षटकादरम्यान. अगदी P1चं पहिलं षटक पाहिलं विजयच्या माध्यमातून, जिथे धावसंख्येची लयलूट पाहिली अगदी 14 धावा. बहुत बढ़िया रोशन सर कहते ना, जिंदगी में कभी मुश्किल आए तो घबराना नहीं, क्योंकि हर मुश्किल क्या चर्चा चल रहा है अंपायर के बीच और खिलाड़ियों के बीच में निश्चित रूप से होता है भाई. यहाँ से रिबू भी देखिए यहाँ पर लिया गया, रखा गया निश्चित रूप से, जहाँ का व्हाइट के लिए देखिए रिबू ले सकते हैं और बीमर के साथ है 2 रिबू यहाँ पर और उसके साथ देखिए रनआउट है. मुझे लगता है रनआउट में ज़्यादा इस्तेमाल होता नहीं है, खास करके बीमर और व्हाइट के लिए. यहाँ पर 15 रन बनाए रोशन. बात करेंगे कहते हैं ना यहाँ पर अगर जिंदगी में कुछ पाना है तो, और ये चलिए यहाँ पर देखते हैं. बहुत बढ़िया देखिए वाइड लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए अब बल्लेबाज गुमराह हो गए और मुझे लगता है DRS की मांग कर रहे हैं भाई. देखते हैं अंपायर क्या तीसरे अंपायर की तरफ जाएंगे, क्या बल्लेबाज है. नक्कीच काहीसा वेल इथे फलंदाजांच्या माध्यमातून हा इथे खर्चिक होताना पाहायला मिळतो. गोलंदाज तेजस पाटील हा गोलंदाजीच्या बोहल्यावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतो आणि इथे DRS चा वापर केलाय. अगदी काढो राकेश फडकेने नॉन स्ट्राइक एनला पाहिलं, हेरलं आणि हे पाहता अगदी स्ट्रायकर फलंदाज वैभव पाटीलला त्याने पूर्णपणे सल्ला मसलत केली की ते रिव्ह्यू घ्यायला हवा. रोशन सर इसलिए तो मैं हमेशा कहता हूं कि पिप्पे में नहीं आटा दोस्तों, स्टोव में नहीं तेल है, और ये क्रिकेट एक शतरंज का खेल है और जिसमें अच्छे का हो जाता है ब्रेक पेला. फिर डिलीवरी देखिए, बात करेंगे यहाँ से सेफ है यहाँ पर गेंदबाज है और यहाँ पर जो रिबू थी वाइट के लिए आपका वो कंप्लीट हो चुका है. तर रोशन बाबूशाह वैभव पाटील विगर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्ताने आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. बाबू सर DRS चा वापर केला, त्यानंतर तो वापर झाला, परंतु ऑफिशियल पंच आपण संकेतस्थळावरती रुजू व्हायचंय. अगदी गाडीचे लाईट्स इथे ऑन आहे, त्याचा काहीसा अडथळा येतो हे सूचित करतायत अगदी संकेत स्थळावरून सत्यवानजी काकडे सर. इट्स अ फायर डिलिव्हरी, सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळला गेला जिथे डॉट बॉल आपण पाहिला. चलिए यहाँ पर गाड़ी का लाइट साइड ऑन था निश्चित रूप से. कभी कभी क्या होता है रोशन सर, गाड़ी यहाँ पर रहता है लेकिन कभी कभी उन्हें पीछे रिवर्स लेकर जाना पड़ता है तो ऑटोमेटिक लाइट देना पड़ता है, लेकिन कोई बात नहीं. लेकिन हमें ये लगा कि कहीं वाइट के लिए ये चर्चा नहीं हो रहा है ना कहीं यहाँ पर. सेफ थे गेंदबाज. यहाँ पर जो डिसीजन था अंपायर का वही रहा यहाँ पर, और जो DRS था यहाँ पर एक कंप्लीट होता हुआ, यानी फील्डिंग वाली टीम बैटिंग वाली टीम यहाँ से वाइट के लिए देखिए DRS है ले नहीं सकते. यहाँ पर देखिए और एक अच्छा गेंद 15 के ऊपर देखिए यहाँ पर तेजस पाटिल क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. यहाँ पर एक डॉट गेंद के यहाँ पर अहमियत होती है. रोशन देखिए जितनी भी डॉट गेंद आप खेलोगे ना उसका कीमत चुकाना पड़ेगा. और स्कोर की बात करेंगे 15 रन, अभी भी देखिए 22 गेंद 43 की जरूरत है. फुल लेंथ देखिए फुल टच बनाकर खेला है, फील्डर से आए यहाँ पर तेजी से गेंद को रोका यहाँ से, लेकिन जब तक देखिए गेंद वापस आता तब तक दोनों बैटर शो यहाँ से देखते हैं क्या सुरक्षित है. अंपायर की देखिए रिएक्शन बयां कर रही है कि शायद बैटर यहाँ पर सेफ है. अगदी लॉंगॉनकडे आपण राकेश पाटीलला पाहिलं, उत्तमरित्या पूर्णपणे ढालीसारखं चेंडूला अडकवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्याने अगदी धाबा वाचवल्या 2 आणि ज्याच्या जोरावरती आता धावसंख्येला काहीसा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय. कारण पिसार्वे एक्सप्रेस तेजस पाटीलनं तेजोमय गोलंदाजीची इथे आखणी केली. अगदी सुरक्षितरित्या खेळाडू वैभव पाटील आपल्या घरामध्ये घर वापसी करतो, परंतु फलंदाज वैभव पाटीलचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला, 2 चेंडू डॉट केलाय, 1 एकेरी आणि 2 दुहेऱ्या धावा त्याच्या बॅटमधून. वाढदिवसानिमित्त चांगली खेळीची आखणी करायची आहे, परंतु इथे झेल होतोय. डीप 1 षटकावरच्या टोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये वैभव पाटील हा पहिला फलंदाज इथे बाद होतोय, झेल बाद. सुनील दादा पाटील नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष विगार यांचं आगमन झालेलं आहे. सुनील दादा यावं आपण व्यासपीठावर. तर एका बाजूला निरावंती स्वर्गीय निरावंती म्हात्रे 11 गावदेवी पिसारवी क्रिकेट संघ खेळतो. निश्चित स्वरूपात त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो. माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे, सन्मानी उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, त्यानंतर आमचे राजेश शेठ महादे, जडी पाटील आणि गोरक्षनाथ म्हात्रे यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. रोशन जर आपण विचार केला बाबूशाह येणाऱ्या फेब्रुवारीला 14 अथवा 10 तारखेला त्या स्पर्धेचा शुभारंभ होईल.
14 तारखेला शुभारंभ होणार आहे आणि मालिकावीरसाठी 4 व्हीलर्स असणार आहे. संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच, दमदार व्यक्तिमत्व, दमदार आयोजन, नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे स्वर्गीय निरावंती म्हात्रे आदरांजली माजी सरपंच चषक. क्या बात है, 4 व्हीलर के साथ महागुरु सर इसे कहते हैं वार देर से करेंगे पर गहरा करेंगे. रोशन जितनी भी तारीफ किया जाए उतनी कम. देखिए महाराष्ट्र की धरती पर ऐसे ऐसे कोहिनूर हस्ती हैं जिन्होंने देखिए क्रिकेट को हमेशा आगे लेकर जाने की इनकी सोच रहे थे. लेकिन यहाँ मैच की बात करेंगे, थोड़ा सा मुकाबला फंस चुका है क्योंकि 20 गेंद देखिए 41 की जरूरत है. और उसके साथ देखिए कलाई से मोड़े यहाँ पर शॉट लेकर फील्डर देखिए यहाँ से स्क्वायर लेकर फील्डर बन जाएंगे. दर्शक आता हुआ 4 रन जो दबाव बना और ये चौके ने फिर दबाव को निकालेगा यहां से. और जब तक मैदान में रहेंगे अक्से तो ये लक्ष्य थोड़ा हो सकता है आसान बना सकते हैं क्योंकि अभी देखिए बात करेंगे जहां पर 20 गेंद 41 की जरूरत थी और वहां से समीकरण बदल जाएगा. देखिए अभी 19 गेंद रह जाएगा, 37 की जरूरत रहेगी. 19 गेंद देखिए 37 की जरूरत है और बहुत बढ़िया. देखिए महागुरु सर यही बात मैं भी सुनील टांडिल सर से जिक्र कर रहा था क्योंकि सेकेंड इनिंग की जब बात आती है ना, बॉल टू रन बहुत जाना बहुत जरूरी हो जाता है. और यहाँ पर देखिए और एक सिंगल के साथ साथ देखिए बात करेंगे 2 रन यहाँ पर. ओ अक्षय पाटिल लेके क्या रनिंग बिटवीन विकेट्स. रोशन क्या कहना चाहोगे यहाँ पर विकेट गिरने के बाद जिससे अक्षय मैदान पर आए, क्या अभी ये लक्ष्य थोड़ा सा आसान दिखने लगा है? नक्कीच, कारण अक्षय पाटील नेहमीच एक जबाबदारीने खेळाची उत्पत्ती हा सादर करत असतो. कारण एक अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून या एनडी परिभागातील एक हा ताकदवर खेळाडू आहे. अगदी PPL असेल, अनेक नामांकित स्पर्धेमध्ये हा खेळाडू आपण खेळताना पाहत असतो. परंतु आज आपल्या निश्चितच गावासाठी अगदी RPL मध्ये सुद्धा हा खेळाडू आपण खेळताना पाहिला. इतका प्रतिभाशाली खेळ त्याचा आपण अनेक वेळा पाहतो. आधीच्या स्पर्धेमध्ये अगदी मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकणारा खेळाडू आज आपल्या संघासाठी निश्चितच बहुमूल्य योगदान पार इथे खेळणं तितकंच गरजेचं असेल. परंतु टीम पिसारवे हाही संघ अनेक स्पर्धेमध्ये एक दमकम दाखवणारा खेळ हा साकार करतो. अनेक अजिंक्य पद जिंकणारे 2 दादा संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळतात. एक गडी बाद 19 धावा 23. समीकरण येऊन ठेपतंय 18 चेंडू 35. सामना काहीसा बॅलन्स पाहायला मिळतो. 18 चेंडू 35. नहीं बिल्कुल रोशन कहते ना, कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वो जितना बाजी है. जो पिसारवे टीम का देखिए लगातार 4 विकेट गिरा था 20 के अंदर, उसके बाद देखिए अपना इनिंग को संवारा था. वहीं देखिए बात करेंगे 1 विकेट गिरने के साथ ओ ये चले ये गेंद कम खेलने के लेन गेंद था. देखिए उछाल भी बहुत बढ़िया था, गति भी बढ़िया था. थोड़ा बैकफुट पर आए थे शायद, मुझे लगता है बैटर चाहते थे अंदर की तरफ गेंद आएगी, लेकिन गेंद थोड़ा सीधा निकल गया और जिसके कारण डॉट गेंद निकलता हुआ. अगदी पवारचं हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच महत्वाकांक्षी असणार आहे. कारण विजय पवारनं पावर दाखवली तर मॅच मध्ये दमकम दाखवू शकतो पिसारवे संघ. इतकी ताकदवर गोलंदाजी नेहमीच पवारच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहिली आहे. ओहो, ती ताकद दाखवण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची शिकार पकबादा, अजून एक दे धक्का टीम विहिगरला. परंतु इथे अंतिम टप्प्यामध्ये काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने घडताना पाहतो ना, अशा रीतीनं लागतोय दुसरा दे धक्का. तुटेल इथून सामना कोण जिंकेल, कोणत्या संघाच्या वाटेला स्मशान शांतता येईल, याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्ग पाहतोय. 16 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता है. सामना बनलाय. नहीं बिल्कुल 16 गेंद 35 की जरूरत है. और देखिए विजय पवार एकदम से पावर दिखाते हुए हैं, लेकिन रोशन कहा जाता है ना, समंदर की लहरों को देखकर मछुआरा मछली पकड़ना नहीं छोड़ देते हैं. तो उसी तरह से भला यहाँ पर विकेट गिरे हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि दोस्ती इस वक्त विकेट टीम हार मान लिया है. ये संघर्ष करेंगे यहाँ पर अक्षय हैं. देखिए नए बल्लेबाज, आसान नहीं रहेगा. जिस हिसाब से विजय पवार देखे गति का इस्तेमाल कर रहे हैं, लाइन लेंथ है एकदम जड़ में रखे थे और लाइन से मिस हुआ बैटर और लेग पेपर बैक टू पेपलेन. एक अच्छा फाइट देखने को मिलेगा.
विजय पवारच्या माध्यमातून पॉवरफुल बाणा इथे अवगत केला जातो. अगदी एका फलंदाजाला त्यानं बाद केले. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान अगदी महागडी गोलंदाजी या गोलंदाजानं साकार केली, परंतु या षटकादरम्यान त्याची दमकम पाहायला मिळते. अगदी 2 फलंदाजांचा खात्मा. 23 धावा धावपटलावरती 16 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची इथे आवश्यकता. अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न लंगाणकडे अजून ट्रॅव्हल होतो. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्येला टालेबंद करण्याचे प्रयत्न तंतोतंत पिसर्वे संघाचा गोलंदाज विजय पवारच्या माध्यमातून इथे केले जात आहेत. नहीं, विजय पवार देखिए ये स्पेल बड़ा कमाल कर रहा है यहाँ पर से, लेकिन इस ओवर के बाद कहते हैं ना अग्नि परीक्षा, जहाँ पर आपका अंतिम 12 गेंद के ऊपर परीक्षा रहेगा. लेकिन तब तक देखते हैं अक्षय पाटिल है क्या इंतजार करेंगे अगले 3 गेंद के ऊपर. और कहते ना तेरा धैर्य जितना बड़ा होगा और देखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा. जो हमारे एमडी महागुरु सर है, जिस वक्त उन्होंने कमेंट्री शुरुआत की थे एक ओड़ा पाव के साथ है, आज देखिए उन्हें दावत के ऊपर दावत रहती है. और वाइट का जब देखिए जैसे मैच कंप्लीट होता है महागुरु चोरी हो जाते हैं. कौन लेकर कहाँ पकड़ कर चले जाते हैं, कौन सा होटल पर है, उन्हें ढूंढना बड़ा कठिन हो जाता है. यही बात हमने की, तेरा धैर्य जितना बड़ा होगा तेरा सफलता का साम्राज्य जरूर एक दिन खड़ा होगा. देखते हैं अक्षय पाटिल का यहाँ पर धैर्य कितना बड़ा रहेगा. नक्कीच महागुरूंचा आवडता खाद्यपदार्थ अगदी रानमेवा, अगदी वाळाच्या शेंगा त्यांना खूप आवडतात. परंतु 15 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय, काय करारा जवाब, चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्येला क्षय न लावता पूर्णपणे डंका वाजवणारी फटकेबाजी. विजयाचा सौदा कोण अकेल, पिसारवे की विगर. अगदी 214 क्रमांकाचा षटकार अक्षयच्या पाठमधून. नहीं बिल्कुल, देखिए रोशन मैंने पहले ही बताया कि तेरा धैर्य जितना बड़ा होगा देखना एक दिन तेरा जीत का साम्राज्य जरूर खड़ा होगा. और अक्षय पाटिल ने देखिए पर धैर्य दिखाते हुए अब 14 गेंद 27 की जरूरत है. अब मैच ऑन हो चुका है और विजय पवार देखते हैं ये अंतिम 2 गेंद के लिए चाहेंगे भाई अक्षय पाटिल का शिकार करने के लिए. लेकिन अक्षय के दिमाग में भी एक ही बात चल रहा है कि हमें ये पाना है लक्ष्य लक्ष्य लक्ष्य. परंतु कोणता संघ त्या लक्ष्यापर्यंत पूर्णपणे मुतोड जबाब देईल. 14 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते. विजय पवार पाऊल पावली त्याला संघर्ष करावा लागेल. ज्या पद्धतीने खुल्या गटामध्ये खेळत असताना विजय पावले नावाच्या गोलंदाजाचा आपण सातत्याने डंका पाहतो, त्या दर्जाची गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये करावी लागेल पिसारवेच्या विजय पवारला. नहीं, निश्चित रूप से विजय पवार का देखिए संघर्ष जारी है, लेकिन इस वक्त बताएगा कौन किस पे भारी है. रोशन ये कहना बड़ा कठिन है, जहाँ पर देखिए 13 गेंद, आपने गाना भी सुना होगा ना, 12 महीना में 12 तरीके से मैं तुझको प्यार सिखाऊंगा. ये 13 गेंद आपको 13 रंग दिखाएगा. ये देखिए ये 13 गेंद 13 रंग दिखाएगा. यहाँ पर जो विजय पवार देखिए लाइन लेन गति से परेशान कर रहे थे, वो विजय पवार देखिए लाइन लेन से बाहर जा रहे हैं, यानी यहाँ से दबाव बन रही है, विकेट का तलाश कर रहे हैं कहीं ना कहीं. यहाँ पर ये साझेदारी को तोड़ने की कोशिश हो रही है, लेकिन अब 13 गेंद 25 की जरूरत है. देखते हैं ये साझेदारी कितना आगे बढ़ेगी या ये साझेदारी आधे रास्ते में टीम को छोड़ेगी. समोर पाहायला मिळतो इनेट नंबर 4 अंकित फडके, अनिकेत फडके हा पण फलंदाज पाहतो. अगदी कव्हर पॉइंटच्या डोईवरून फटका दागण्याचा प्रयत्न, परंतु जलद गतीनं या 2 धावा या फलंदाजाच्या बाडमधून सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. अंतिम टप्प्यामध्ये आणखी एक अक्षय कडू बंबोम टीम डोंगराचा पाडा इथे पाहायला मिळेल. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच खाणाव. दोन्ही संघ तितके तगडे आहेत आणि दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. 12 चेंडू 23 धावा. 12 गेंद 23 की जरूरत है. एक अक्षय पाटिल देखिए यहाँ से संघर्ष कर रहे हैं और एक अक्षय कड़ू देखिए अगला मैच में दिखेंगे. कहीं युवा चेहरे के साथ मुकाबला रहेगा. एक्सपीरियंस टीम है, क्योंकि सचिन मुंडे ने अपने करियर में अच्छे गेंदबाज को किए हैं ठंडे, लेकिन देखते हैं उन्हें किस तरह से रोकेंगे, वो तो अगला मैच रहेगा. अब देखिए टकआउट है. हा, खेळाडू कक्षमध्ये आपण वैभव पाटील यांना पाहतो. खऱ्या अर्थाने आज वैभवचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने आमच्या गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाच्या वतीने आणि आमच्या समालोचन संपूर्ण कक्षा वतीने शुभेच्छा आहेत की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने वैभव पाटील आपला आनंद शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडून दे आणि मनात आम्हा सर्वांच्या एकच इच्छा वैभव पाटील आपणास उदंड आयुष्य लाभून दे.
क्या बात है बड्डे आज भावाच्या, क्या जल्लोष होगा दोबारा रोशन. वैभव सर पार्टी कधी अगदी हात जोडतायत रामकृष्ण हरी. तो चलिए निश्चित रूप से जिद के साथ चाहेंगे कि यहाँ पर बर्थडे को और स्पेशल बनाया जाए, लेकिन देखिए बीजे पवार का सेना पूरी तरह से अपना विस्तार टीम देखिए बात करेंगे, हार मानने को तैयार नहीं है. बड़े अच्छी जिद्दी टीम है ये भी. ओ ये चलिए यही तो बात की थी भाई, ना हम अमिताभ, ना हम दिलीप कुमार, ना हम किसी हीरो के बच्चे, हम में सीधे साधे एक्स लगाया और छक्का. पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट, वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार. होती कोण विरोधात विगर असा सामना होता. 3 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना अक्षयने पाठोपाठ 2 षटकार ठोकले होते. हा इतिहास है. बिल्कुल देखिए बात करेंगे रोशन, जो लक्ष्य लग रहा था मुश्किल है, अब उस लक्ष्य को आसान बनाया अक्षय ने भाई. यहाँ पर 10 गेंद 11 की जरूरत है. क्या कमाल के बल्लेबाजी यहाँ पर से. यही बात तो हमने छेड़ा था जब विजय पवार का स्पेल कंप्लीट होगी, क्या उसके बाद जो 12 गेंद रहेगा क्या अक्षय पाटिल को यहाँ पर रोक पाएंगे यहाँ से. लेकिन अब अभी भी देखिए बात करूंगा यहाँ पर गेंदबाज को संघर्ष करना चाहिए. संघर्ष से बड़ा कोई जीत होता नहीं यहाँ पर से. लेकिन अक्षय पाटिल जिस तरह से टूट रहे हैं, क्या इन्हें रोक पाएंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. दक्ष पाटील, सुनील पाटील यांचे सुपुत्र या मॅचला एन्जॉय करतायत. आपले मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या समेत शैलेश फडके आमचे यूट्यूब कलाकार, आपले मनपूर्वक स्वागत. चलिए बात यही छेड़ा कि संघर्ष करना चाहिए भाई आखिरी दम तक है. या तो जीत मिलेगी, हार भी गए तो सीख मिलेगी. यहाँ पर अक्षय पाटिल 7 गेंद के ऊपर 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 9 गेंद अभी भी 11 की जरूरत है. ये 3 गेंद बहुत कुछ बयां करेगा. क्या यहाँ पर शांत रहना पसंद करेंगे अक्षय, या जो स्वाभाविक, ओ ये देखिए उनके जो स्वाभाविक खेल है भाई, तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहां गया मुन्ना, सरकार गेंद गया उइगर गांव 6 रन. चांगल्या पद्धतीने गाठला जातो. अगदी 58 धावसंख्येचं माफक आव्हान तोडीत असताना फलंदाज आक्रमकतेने खेळतो. 8 चेंडू 5 धावा. अजूनपर्यंत सामना जिंकण्याची धमक दाखवली तर सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव दाखवू शकतो पिसारवे संघ. अक्षय खेळतोय 8 चेंडू 30 धावा. अगदी 375च्या स्ट्राईक रेटनं इथे फटकेबाजी पाहायला मिळते. 1 चौकार 4 षटकार 4 चार. बहुत कमाल की बल्लेबाजी देखिए अक्षय ने एक तरफ से मुकाबला को खींच कर लेकर चले गए. व्हाइट कैच हुआ देखिए. अब थोड़ा सा गेंदबाज के बाद डर पैदा वहां पर. 30 रनों का इनिंग्स यादगार इनिंग्स रहेगा निश्चित रूप से. खास करके ये इनिंग को याद किया जाएगा अगर ये टीम आज क्वालिफाई होती है कि वैभव का बर्थडे और अक्षय की बल्लेबाजी. स्पेशल डे देखिए 8 गेंद 4 रनों की जरूरत है. पर विजय पवार ने मैच में फंसाया था थोड़ा सा. 58 की टारगेट से लगा था मुश्किल बनेगा, लेकिन अक्षय नाम ने देखिए लक्ष्य को बनाया आसान. फिर से दूसरे के लिए देखिए भागते हुए पर और तेजी से दूसरा रन भी कंप्लीट करते हुए. अब 7 गेंद देखिए 2 की जरूरत है. रोशन सर इसलिए तो मैं हमेशा कहता हूं कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो नक्कीच जलद गतीने अगदी बाबू सर 2 विकेट कोसळले होते. अक्षय पाटीलची विकेट खूप इम्पॉर्टंट होते टीम पिसारवे संघाला, परंतु ही विकेट न काढणं टीम पिसारवे संघासाठी तितकं धोक्याचं ठरलंय. रोशन हमने बात छेड़ा था कि अक्षय क्या इंतजार करेंगे कि तेरा धैर्य जितना बड़ा होगा तेरा जीत का साम्राज्य जरूर खड़ा होगा, जो हमने महागुरु के साथ बताए थे. महागुरु देखिए मैंने शायद उस समय कमेंट्री नहीं किया था. 2005-6 में मैंने कदम रखा था शायद 7 या 8 के अंदर, जहां पर वाउंज में एन के गार्डन के करीब आप देखो स्कूल बन गया है, वहां पर एक मैदान बना था. महागुरु सर खड़े होकर कमेंट्री हिंदी में कर रहे थे. उस समय मैंने आधा घंटे तक वहां पर सुना. क्या पता था मुझे किस्मत में नसीब में कि वही हमारे महागुरु के रूप में आएंगे, हम उनका शिष्य बनकर आज कमेंट्री पैनल में काम कर रहे हैं. ये नक्कीच मी सुद्धा डोंगरेचा पाडा या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी गेलो नव्हतो. अगदी प्रेक्षक म्हणून सामना पाहण्यासाठी गेलो होतो आणि अगदी एका मॅचसाठी समालोचन जेव्हा मिळालं
तेव्हा निश्चितच समालोचन केल्यानंतर त्याने दिलेली शाबासकीची ताब अजूनपर्यंत आमच्या लक्षात आहे. ना निश्चित स्वरूपात रोशन त्यावेळेस मी स्वतः समालोचन करत होतो, तो माझे समवेत सहयोगी समालोचन. आणि रोशनला मी सांगितलं बिंदास्त समालोचन कर, ज्या ज्या टिप्स लागतील त्या मी निश्चित स्वरूपात. महागुरु सर एक रोशन की आपको जानकारी देना चाहूंगा. रोशन पाटिल देखिए हिंदी में कमेंट्री की शुरुआत की थी, लेकिन उन्हें मैंने छोटा सा सलाह दिया था कि रोशन आप मराठी मातृभाषा आपकी मजबूत है, पहले उसमें पकड़ बनाइए, अगर वो आपके लिए सक्सेसफुल हो गया फिर हिंदी की जरूरत नहीं. तब से वो मेरी यहाँ पर निश्चित रूप से जिक्र करते हैं, फिक्र करते हैं. आज उनके फैमिली मेंबर के जैसे मुझे मानते हैं. आज देखिए मैं मैच से आने से पहले उनके घर पे गया, मम्मी ने गर्मा गर्म अंडे ऑमलेट तैयार किए रोटी के साथ. शायद इसके लिए कारण मैदान में आने में मैं देर हो गया. रॉकस्टार ने संभाला, थोड़ा जिक्र चर्चा हुआ और जीत के एकदम करीब है देखिए, इसलिए हमने थोड़ा चर्चा कर ली. 5 गेंद है, लेकिन एक की जरूरत अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है. फिर से वापस मैच में लौटेंगे क्योंकि महागुरु सर मैच एक अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिससे हम कहां थे कैसे पहुंचे, मैच भी कहीं भी पहुंच सकता है. क्योंकि अक्षय का विकेट गिरा है, अभी तक लग रहा था कि हल्का बना है, लेकिन हल्के में मत लीजिए भाई. नक्कीच RPL मध्ये तो कारनामा केलाय बेलवलीच्या अजय पाटील, आणि तो कारनामा करायचा असेल तर टीम पिसारवेला धुव्वाधार गोलंदाजी इथे करावी लागेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी फक्त एक धावसंख्येची आवश्यकता. चलिए मैच एक ऐसा चीज है देखिए, रोशन हल्के से मैच से दूर निकले और मैच करीब आया, लेकिन और जीत के साथ देखिए क्योंकि अक्षय ने देखिए लक्ष्य के करीब पहुंचा दिए थे, और जिसके कारण हम थोड़ा गुप्तगू चर्चा करते गए, लेकिन आसानी से जीतते हुए यहाँ पर मैच. और मैच के मैन ऑफ द मैच की बात करेंगे तो महागुरु सर नो डाउट से जो मिडिल ऑर्डर में आकर अक्षय ने जो बल्लेबाजी की, यहाँ पर कितना रनों की इनिंग्स रही अक्षय की, यहाँ पर खास करके सुनील सेठ पाटिल बड़े खुश रहेंगे निश्चित रूप से. महागुरु सर जिस तरह से टीम ने दमदार जीत के साथ 33 रनों का इनिंग्स है, तो अक्षय ने देखिए लक्ष्य का बहुत बढ़िया पीछा किया और मैच के भी रहे मैन ऑफ द मैच. अगदी थँक्स रोशन बाबूशा. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये दोस्ती क्रिकेट संघ बिगर क्रिकेट संघाने विजय संपादित केला, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. विजय पवार आपल्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. निरावंती स्वर्गीय निरावंती मात्रे गावदेवी पिसारवे, विजय पवार या पण